इथे तुम्ही पाहू शकता अशी ही अंड्याने भरलेली गाबोळी अशी ही करली मी विकत आणली आहे. नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे या करलीच्या तुकड्या. अशा या करलीच्या तुकड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथे पहा मी ही करली मच्छी आणली आहे. करली मच्छी कापताना अशी ही क्रॉसमध्ये कापली की याचे जे काटे असतात ते सुद्धा जास्त असे येत नाहीत. मोठे मोठे काटे काढायला जरा बरं पडतं. त्याच्यामुळे करली ही घेताना मोठीच घ्यायची आणि अशा तुकड्या क्रॉसमध्ये अशा या कापून घेऊन यायच्या. या तुकड्या आता आपण तळणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता अशी ही अंड्याने भरलेली गाबोळी अशी ही करली मी विकत आणली आहे. याला काही भागामध्ये काटेरी सुद्धा असे म्हणतात. आमच्या इथे याला करली असे म्हणतात. या मच्छीचा रस्सा सुद्धा खूप छान लागतो. सुरुवातीला काय करायचं, इथे मी हे कोकमागळ घेतले. हे कोकमागळ असं थोडं थोडं घेऊन या तुकडीला असं चोळून घ्यायचं आहे. चिंचेचा कोळ किंवा कोकमाचा आगळ नसेल तर इथे थोडं तुम्ही लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता. कोकम आगळ लावून झाल्यानंतर इथे आता आपल्याला हे मीठ चोळून घ्यायचं आहे. अशा उलट्या पालट्या करून मच्छीला मीठ चोळून घेतलं की कसं व्यवस्थित असं सगळीकडे हे मीठ लागलं जातं. आता लावून घेऊया हळद. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट या तुकड्यांना लावून घ्यायची आहे. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आली का ही तुकडी खाताना अगदी खूप आणखी टेस्टी लागते. आता सर्वात शेवटी घालायचा आपल्याला लाल तिखट मसाला. हा मसाला लावून झाला की 15 मिनिट तरी या तुकड्या आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचे आहेत. व्यवस्थित सगळ्या तुकड्यांना हा मसाला आता चोळून घ्यायचा आहे. मच्छीच्या तुकड्या मॅरिनेट झाल्या आहेत. त्या आता तळायच्या अगोदर इथे काय करायचं, आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात थोडं असं मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट मसाला. मच्छीच्या तुकड्या तळायला घेऊयात. यामध्ये घालूया टेचून घेतलेला लसूण. हे आता सर्व एकत्र करून घ्यायचे आपल्याला. यामधील एक एक तुकडी उचलून असा या पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे. त्या तुकड्या या तेलामध्ये टाकल्यानंतर हे तेल असं सगळं तुकड्यांच्या इथे असं हे पसरवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांनी काय करायचं, या तुकड्या अशा पलटी करून घ्यायच्या आहे. अलगद हलक्या हाताने या पलटी करायच्या आहेत, नाहीतर या तुकड्या तुटू शकतात. लक्षात ठेवायचंय, तुकड्या या तव्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. फास्ट गॅसवर या तुकड्या आपल्याला तळायच्या नाहीयेत. मिडियम गॅसवर तळल्यानंतर काय होतं, या तुकड्या अशा व्यवस्थित शिजल्या जातात. अशा या कदल्या तुकड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. पुन्हा 5 मिनिटांनी ही मच्छी आपल्याला अशी पलटी करून घ्यायची आहे. पुन्हा ही तुकडी पलटी करून झाली, गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे आणि अगदी 5 मिनिटं या तुकड्या या तव्यामध्ये अशाच ठेवून द्यायच्या आहेत. 5 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या करलीच्या तुकड्या तळून तयार झाल्या आहेत. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसह.